नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मुळा चटणी ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथं मुळे घेतलेले आहेत. आता या मुळ्याची आपण साल काढून घेऊया. दोन्ही मुळ्याची साल काढून झाली की आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर किसणीने किसून घेणार आहोत. मुळा एकदम आपण बारीक किसून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व मुळा मी किसून घेतलेला आहे. आता आपण यासाठी एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा जिरे, 1 इंच आलं, कढीपत्ता, 5-6 लसूण पाकळ्या टाकून आपण मिक्सरला झाकण लावून ह्याचं वाटण तयार करून घेऊया. आणि इथे 1 तास मी मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती. छान अशी आपली मुगाची डाळ भिजलेली आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी. मोहरी आपली छान अशी तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकून आपण 1-2 मिनटं हे वाटण परतून घेणार आहोत. आणि यामध्ये आपली चटणी थोडी आंबूस व्हावी त्यासाठी मी इथं अर्धा टमॅटो चिरून टाकलेला आहे. आणि हे टमॅटो मऊसर होईपर्यंत आपण हे मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. टमॅटो आपलं मऊसर झालं की त्यामध्ये आपण भिजवलेली मुगाची डाळ टाकून या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया. आणि यामध्येच पाव चमचा हळद टाकून घेणार आहोत. हळद टाकल्यानंतर 1 मिनिट हलवून आपण लगेचच ह्याच्यात किसून घेतलेला मुळा टाकून घेऊया. मुळ्यामध्ये स्वतःचं असं पाणी असतं त्याच्यामुळे आपण वरून पाणी टाकणार नाही आहे. वाफेवरच आपण ही मुळ्याची चटणी तयार करणार आहोत. मसाल्यांमध्ये एकजीव केल्यानंतर यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यामुळे मुळ्याला पाणी सुटेल. आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून 5 मिनिटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मीठ टाकल्यामुळे मुळ्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि आता ह्याच आपण पाण्यामध्ये आपण हा मुळ्याची चटणी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्स करून पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे. पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम आपली मुळ्याची चटणी छान अशी शिजली गेलेली आहे. आता यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून हे सर्व मिक्स करून घेऊया. आपली मुळ्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपली एकदम चवदार टेस्टी मुळ्याची चटणी तयार झाली आहे.